भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महान क्रांतिकारी की त्यांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले ते म्हणजे बाबू गेनू. बाबू गेनू असे एक प्रेरणादायक नाव आहे की ते सध्याच्या तरुण पिढीला माहीत नसेल. तर त्यांचा जन्म 1 जानेवारी 1908 मध्ये पुणे जिल्ह्यातील म्हाळुंगे पडोळे या गावी झाला. त्यांचे कुटुंब अत्यंत साधे आणि मेहनती होते. बाबू गेनू यांचे बालपण हे गरिबीत झाले. त्यांच्या घरात त्यांना राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळत असल्यामुळे त्यांच्या मनात लहानपणापासूनच स्वातंत्र्याचा ध्यास होता. शिक्षण घेण्याची इच्छा होती, पण घरची परिस्थिती आणि आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही आणि म्हणूनच ते मुंबईला नोकरी करण्यासाठी गेले आणि तिथे ते मिलच्यात कामाला लागले. स्वातंत्र्याचा ध्यास हे त्यांच्या मनात आणि त्यांच्या विचारात होते. महात्मा गांधींनी सुरू केलेल्या 1930 मध्ये सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला होता आणि मेन आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्वदेशी चळवळीला पाठिंबा दिला होता. त्यावेळी इंग्रज सरकार हे भारताच्या उद्योगधंद्यावर बंधने आणून ते त्यांचा माल भारतात जबरदस्तीने विकत होते आणि मुंबईतील परदेशी मालाची विक्री होऊ नये म्हणून बाबू गेनू आणि त्यांचे काही सहकारी म्हणून यांनी स्वदेशी आंदोलन चालू केले. मात्र या आंदोलनाचा त्रास ब्रिटिश सरकारला होऊ लागला होता आणि म्हणून ब्रिटिश सरकारने पोलीस प्रशासनाची मदत मागितली. मात्र बाबू गेनू असे होते की त्यांनी परदेशी मालाची विक्रीचे दुकानच बंद करून टाकले मुंबईतले. तारीख होती 12 डिसेंबर 1930 मध्ये. बाबू गेनू हे आंदोलन करत होते आणि त्याच दरम्यान त्यांच्या नजरेच्या समोर एक मालानं भरलेला ट्रक जात होता आणि बाबू गेनू त्या ट्रकच्या समोर गेले आणि आडवे झाले. त्या ट्रकमध्ये बसलेला एक ब्रिटिश अधिकारी होता. त्या ब्रिटिश अधिकाऱ्याने सांगितले की ट्रक ड्रायव्हरला की ह्याचे ट्रक बाबू गेनूच्या अंगावरून चढव. जो तो एक ट्रक ड्रायव्हर होता तो एक भारतीय होता. त्यांनी साफ नकार दिला आणि संतापून त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ट्रकचा ताबा हाती घेतला आणि बाबू गेनूच्या अंगावरून चढवला. कारण बाबू गेनू त्याच विरोधात आंदोलन करत होते आणि त्या ट्रकच्या खाली बाबू गेनूचे शरीर हे चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ज्या रस्त्यावर बाबू गेनू हे आपल्या भारतीय स्वातंत्र्यासाठी शहीद झाले तो रस्ता आजही बाबू गेनूच्या नावाने ओळखला जातो. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी बाबू गेनू हे आपल्या भारतीय स्वातंत्र्यासाठी शहीद झाले. त्यांचे हे बलिदान पुन्हा संपूर्ण भारतात संतापाची लाट पसरली होती. त्यांचा त्याग हा नवीन पिढीसाठी एक प्रेरणादायक ठरला होता आणि त्यांचा 12 डिसेंबर हा दिवस आपण हुतात्मा बाबू गेनू स्मृती दिन म्हणून तर स्वदेशी दिन म्हणूनही साजरा करतो.